बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू झाल्याचं आता समजतंय। रविकांत तुपकर, अजित नवले, महादेव जानकर, राजू शेट्टी आणि इतरही अनेक शेतकरी नेते यावेळेला या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। बच्चू कडू यांच्या सोबत असंही समजतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या या बैठकीमध्ये बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्यांसंदर्भातला काही मोठा निर्णय घेतला जातो का, सकारात्मकरित्या ही बैठक संपते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। ही बैठक सुरू झाल्याची अपडेट मिळतेय। या बैठकी संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने लोकशाही मराठीवर जाणून घेतच आहोत। कृषी मंत्री देखील या बैठकीला पोहोचलेले आहेत आणि अनेक नेते देखील या बैठकीसाठी दाखल झाल्याचं समजतंय। अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक। शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करा आणि शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्या देखील मंजूर करा, या अनुषंगाने बच्चू कडूंनी मोठं आंदोलन उभारलेलं आहे। त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आजचा आणि आपल्याला माहिती आहे की आता महत्त्वाची ही बैठक सध्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत आणि इतर मंत्र्यांसोबत बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांची सुरू आहे। उमेश करंजकर आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। उमेश, बैठकीला सुरुवात झाल्याचं समजतंय आणि काही मंत्री देखील या बैठकीसाठी उपस्थित झाल्याची आता माहिती मिळते। उमेश, काय अपडेट आहे? अजिंक्य, अजून बैठकीला सुरुवात झालेली नाहीये, मात्र कृषी मंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत। थोड्या वेळातच मुख्यमंत्री पोहोचतील आणि या बैठकीला सुरुवात होईल। आता शेतकरी नेते जे जवळपास 1 ते 1.5 तास आधी इथं पोहोचलेले आहेत, ज्यामध्ये अजित नवले असतील, स्वतः बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील आणि इतर जे शेतकरी नेते ते सगळे पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांची वाट पाहिली जाते, कारण मुख्यमंत्री आज अमरावती दौऱ्यावर होते आणि अमरावती दौरा आटपून ते आता मुंबईत थोड्या वेळातच दाखल होतील आणि लगेच सह्याद्री अतिथीगृहात पोहोचतील। म्हणजे पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बैठक सुरू व्हायला हरकत नाहीये, कारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून ज्या प्रकारे नागपूरमध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होतंय, त्यामुळे नागपूरची सगळी वाहतूक व्यवस्था असेल, रेल्वे व्यवस्था असेल, यावर त्याचा प्रभाव पडला होता आणि त्यानंतर पहिल्या दिवशीपासूनच राज्य सरकारकडून बच्चू कडू यांना जे आहे ते बैठकीसाठी आमंत्रण दिलं जात होतं, बोलवलं जात होतं। मात्र बच्चू कडू ते आंदोलन सोडून आलेले आहेत। मात्र आज चौथ्या दिवशी जे आहे ते आज या आंदोलनात सोडून ते इथे मुंबईत बैठकीसाठी पोहोचलेत आणि थोड्याच मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांची जी मुख्य मागणी आहे ती शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो कोरा करायचा आहे। शेतकऱ्यांना जे आश्वासन राज्य सरकारने दिलंय सत्तेवर येण्यापूर्वी ते त्यांनी पूर्ण करावं। यासोबत दुधाचा भाव असेल, कांद्याचा भाव असेल, ऊसाची FRP असेल, या सगळ्या बाबत ज्या काही आश्वासने दिलीत ते राज्य सरकारने पूर्ण करावी, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या मागण्यासाठी ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे नेमकं काय होणार या बैठकीचा सगळा वरती तोडगा निघणार का हे पाहावं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र सध्या जर राज्याची परिस्थिती पाहिली, खास करून आर्थिक परिस्थिती पाहिली तर ती थोडीशी व्यवस्थित नाहीये। मोठ्या योजना सुरू आहेत, लाडकी बहीण सारखी योजना सुरू आहे, त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येईल का याबाबत उमेश सोबत आपला संपर्क तुटलाय। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूच या। मात्र ही बैठक अजून सुरू झालेली नाही, थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे अशी माहिती मिळतेय। बच्चू कडू आधीच सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले होते। अजित नवले, राजू शेट्टी आणि त्याबरोबरच रविकांत तुपकर आणि इतरही काही शेतकरी नेते यावेळेला उपस्थित झालेले होते। कृषी मंत्री काही वेळापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्याची माहिती मिळते आणि इतरही काही मंत्री या महत्त्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचंही समजतंय। आजच्या या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तरी काही महत्त्वाचा निर्णय घेतला जातो का आणि तो जाहीर होतो का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।